हॅलो गाईज, त्या एका कस्टमरचा मला कॉल आला होता क्लायंटचा. त्यांना परमनंट स्ट्रेटनिंग करायची होती म्हणून मी तिथून निघाले. मी माझ्या फ्रेंडला घेतलं. मला जायचं होतं नेवासा रोडला, म्हणजे अग्रावा मंगल कार्यालयाच्या मागे मला जायचं होतं तिथे. आम्ही तसंच निघालो आहे. आम्ही जेवण पण नाही केलं आहे. शक्यतो तो वर्कशॉपच करते का बरं, क्लायंटला पार्लरला येण्यासाठी कोणाला इथे जमत नाही, तर म्हणून मी होम सर्व्हिसेस घेते. आणि माझे भरपूर कस्टमर आहे का त्यांना होम सर्व्हिसेस लागते. मला 12चा टायमिंग दिलेला होता, पण मला इथे 1:30 वाजलं आहे. आता मी इथे इच्छा मंगल कार्यालय जवळ आलेत. मला त्यांनी बॅक साईडला यायला सांगितलं आहे, पण आता कोण क्लायंट आहे माझ्या ओळखीचंच आहे असं म्हणतात. त्यांनी नंबर दिला आहे, तर मी बघते. तर इथं तर मला कोणी काही दिसत नाही. मी इथे येऊन थांबले, त्यांची वाट बघते. तर मी इकडं तिकडं आम्ही दोघीजणी बघतोय. आम्हाला काहीच दिसत नाही आहे तिथं कोण आहे म्हणून, ती लेडीज म्हणून. आम्ही इथं आलो आहे, पण हां दिसल्या आम्हाला त्या. तर मी जवळ गेले तर मला अरे हे राहुल दादाचे मिसेस आहे. यांचं आपलं कर्मवीर चौकामध्ये सेतू कार्यालय आहे यांचं, या त्यांच्या मिसेस आहे. तर मी त्यांच्याशी बोलत होते, पण ह्या क्लायंट नाही, दुसरा क्लायंट दुसरा आहे. तर त्यांनी माझा नंबर दिलेला होता. ह्या क्लायंट आहे. त्या क्लायंटच्या आपण हेअर बघूया कशा आहे. किती हेअर इतके डॅमेज झाले, इतके खालीवर सगळे अर्धे तुकडे होते. मी त्यांना बोलले थोडे कट करावे लागेल. ते बोलले थोडेच कट करा, आणि मी एकदम थोडे कट केले. त्यांचे खालीवर केस आहे खूप, ते जास्त पण नको बोलले. तर माझी प्रोसिजर चालू आहे. तुम्ही सगळ्यांनी आपण त्यांचा स्ट्रेटनिंगचा रिझल्ट बघणार आहे. आता स्ट्रेटनिंगचा रिझल्ट काय येतो आपण ते बघू. अरे बापरे, खूपच छान आलं आहे. त्यांच्या सासू पण खूप त्यांना छान वाटलं आहे, आणि त्यांना पण खूप बरं वाटलं. त्या बोलत होत्या की माझ्या केसांमध्ये खूप गुत्ता होत होता, तर त्या पण इतक्या हॅपी झाल्या. मी आता तिथून निघाले. मी त्यांना तिथून आता बाय करते. मला तिथेच 8 वाजले होते, आणि मी काय जेवण नव्हतं केले म्हणून मी आता रगडा पापड खाल्ला. आणि ज्यांना कोणाला ऑर्डर बुक करायचे असेल तर ऑफर चालू आहे परमनंट स्ट्रेटनिंगसाठी. ज्यांचे डॅमेज हेअर असेल तर त्यांनी मला खाली दिल्या नंबरवर कॉल करा.